ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। कोपरी सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर 16 ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारीमध्ये टाकण्यात आली आहे। या इमारतीबाबत 2016 मध्ये बांधकाम व्यावसायिकाने रजिस्टर करार करत रहिवाशांना 450 स्क्वेअर फूट जागा देण्याचं कबूल केलं, परंतु नंतर मात्र यूटर्न घेत ही बाब नाकारली। रहिवाशांना घरं खाली करण्यासाठी दबाव आणला जात आहे। त्यातील काही रहिवाशांनी त्यांची घरं रिकामी केली, परंतु विकासकाने ॲग्रीमेंटमध्ये दिलेले 450 स्क्वेअर फूट जागा देण्याचं वचन न पाळता जागा रिकामी करण्यास सांगितल्याने अनेक सभासदांनी जागा रिकामी करण्यास नकार दिली असता इमारत रिकामी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकाने ही इमारत अतिधोकादायक वर्गवारीमध्ये टाकली आहे। तसंच खोटं स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आणि इतर कागदपत्र सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचं सिद्ध करण्यात आलं। या इमारतीवर तोडक कारवाई करून रहिवासी बेघर होत असल्याने त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपलं गाऱ्हाण मांडलं असता महापालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणं, चुकीचे अहवाल, विकासकाशी असलेलं साटलोटं यामुळे हक्काच्या घरात रहिवासी बेघर होत आहेत। सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांच्या या प्रश्नासंदर्भात वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती। सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे, परंतु इथे लोकांच्या हक्काची घरं प्रशासनाला हाताशी धरून तोडण्यात येत आहेत, असा आरोप यावेळेस श्री विक्रांत चव्हाण यांनी केला। अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चरल ऑडिट करा, IIT मार्फत किंवा याच्या मार्फत, VJTI मार्फत, आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा। करणारच का? किसन नगरला 200 इमारती आहेत अनधिकृत, खाली केल्या का? अजून का नाही केल्या मग? आणि त्या अनधिकृत आहेत, ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही? चूज अँड पिक यांनी काय पाप केले मला सांगा? या लोकांनी कुठे जायचं? त्यांनी तुमच्याकडे आता करोडो रुपये पडलेत ना, सगळ्यांकडे द्या ना त्यांना, प्रत्येकाने 50-50 लाख त्यांना घरं घेऊन द्या। काही खोट्या सह्या वगैरे देखील केलेल्या आहेत अशी देखील हो, आता तो एक सेक्रेटरी आहे, याचे वडील, ते त्यांच्या वडिलांची खोटी सही मारले, नोटरी ते नव्हते हजर, ते वारले आता। ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही? मलिदा मिळालाय का पोलिसांना? कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना ते दाखल, करत नाही दबावाखाली। समन्वय प्रतिष्ठान आणि श्री निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने आणि आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आज महाशिवरात्रीनिमित्त होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान आयोजित करण्यात आलं होतं। ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आचार्यजी आशिष कुमार जानी यांच्या पौरोहित्याखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला आज ठाणे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। यावेळेस आमदार श्री संजय केळकर, माजी खासदार श्री संजीव नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाला आपला पाठिंबा दर्शवला। आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी देखील या ठिकाणी येऊन आपल्या लाडक्या शंभू महादेवाचं दर्शन घेतलं। या इकडे आणलेला आहे, जेणेकरून त्यांचं नाव त्यांना घेता येईल। आपल्या मान्यमध्ये समस्त ठाणेकरांना आवाहन केलं। ठाणे पूर्व परिसरातील महादेव मंदिर ट्रस्ट कोपरी कॉलनी येथे यावर्षी देखील अतिशय उत्साहाने महाशिवरात्रीचं आयोजन करण्यात आलं। 1958 साली या मंदिराची स्थापना करण्यात आली। यंदाचं मंदिराचं 67वं वर्ष आहे। दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। या निमित्ताने विविध झाकिया देखील या ठिकाणी आयोजित करण्यात येतात। पौराणिक कथा दर्शवणाऱ्या या झाकिया बघण्यासाठी देखील
नागरिकांची एकच गर्दी या ठिकाणी होत असते। आज सकाळपासूनच महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। मंदिर परिसरामध्ये रांगा लागल्या होत्या। यावेळेस श्री सुरेश ओछानी, सुनील खुशलानी, इंदर कोटवानी, मनोहर मोटवानी, टोनी शिवदासानी, विनोद नागपाल, पवन अदनानी, विजय अंबानी आणि इतर मान्यवर यावेळेस उपस्थित होते। माजी नगरसेवक श्री लक्ष्मण टिकमानी, त्याचप्रमाणे सुहास देसाई, भरत चव्हाण, मालती रमाकांत पाटील, गोपाळ डांगे, पांडुरंग पाटील या मान्यवरांनी देखील या ठिकाणी आज सकाळी अभिषेक केला। सकाळी 4 वाजल्यापासून आरतीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली। उद्या दिनांक 27 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं। या ठिकाणी साकारण्यात आलेलं बर्फाचं शिवलिंग बघण्यासाठी देखील भाविकांनी गर्दी केली होती। साल के जैसा ये साल भी सवेरे 4 से लेकर रात को पूरा 24 घंटा रात को अभिषेक भी होता है, सब आरती होती है, सब प्रसाद वगैरह पूरा दिन बांटते हैं और थाना से पूरे थाना डिस्ट्रिक्ट से और दूर दूर से लोग आते हैं। ये मंदिर की मान्यता है, उसको ये मंदिर में हर भगवान का मूर्ति मिलेगा, इसलिए ये मंदिर की मान्यता है। और शिवरात्रि के दिन बहुत अच्छी पब्लिक आती है। 12 बजे पहला आरती होता है और दिन में 6 आरती होती है। रात को 12 बजे अभिषेक भी होता है। रात को 12 बजे अभिषेक होता है और हम लोग झांकियाँ भी लगाते हैं पीछे बैक साइड ऑफ मंदिर में। और फ्रंट में भी अभी ये टाइम फर्स्ट टाइम हम लोग ने एक हनुमान जी का मूर्ति वो झांकी रखा है जो सबको पसंद आया है। और लाइटिंग भी बाहर करते हैं जैसे एवरी ईयर, और प्रसाद भी जैसे चलता है वैसे ही चलता है। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाशिवरात्री निमित्त आज ठाणे शहरातील प्राचीन अशा ऐतिहासिक कोपनेश्वर मंदिरामध्ये देखील भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र बघायला मिळालं। या ठिकाणी आज सकाळपासूनच आपल्या लाडक्या शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती। आज महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसर सजवण्यात आला होता। कोपनेश्वर मंदिर परिसरामध्ये भक्तीचा महासागर आज या ठिकाणी जमा झाला होता। भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख व्यवस्था देखील ठेवण्यात आली होती। महाशिवरात्रीनिमित्त आज माजी खासदार आणि शिवसेना नेते राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, सौ निलिमा डावखरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे, विशाल तरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज या ठिकाणी येऊन महादेवाचं दर्शन घेतलं। ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरात असलेल्या विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये देखील आज महाशिवरात्रीचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। आज सकाळपासूनच या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं। विश्वेश्वर महादेव मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होतं। त्यामुळे या मंदिराबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात आकर्षण हे भाविकांमध्ये असल्याचं दिसून येतं। आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती, मात्र मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून चोख व्यवस्था करण्यात आली होती। महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसर सजवण्यात आला होता असं व्यवस्थापन मंडळाच्या वतीने श्री सतीश शेठ यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। भाविक दरवर्षी या ठिकाणी आवर्जून येतात, आपल्या महादेवाचं दर्शन घेतात आणि या ठिकाणी येऊन शंकराच्या पिंडीवर अभिषेक करत असतात। यावर्षी देखील हेच चित्र दिसून आलं।
आबालवृद्ध नागरिक या ठिकाणी एकत्र असल्याचं चित्र बघायला मिळालं। आज नौपाडा भागामध्ये विश्वेश्वर महामंदिरामध्ये गेली जवळजवळ 30 वर्ष या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये होतं आहे। एक मोठा आनंद आज या ठिकाणी झालेला आहे। विशेष म्हणजे पाचपाकडे एरियामध्ये 12 ज्योतिर्लिंग असलेलं शिवजीचं हे एकमेव टेम्पल आहे। किंबहुना ठाण्यामध्ये म्हटलं तरी हरकत नाही आहे। साधारण याची स्थापना जी 12 ज्योतिर्लिंगाची आहे ती आत्तापर्यंत 15 वर्षापूर्वी केलेली आहे आणि मी स्वतः ते स्थापना करायच्या अगोदर प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये गेलो, ज्योतिर्लिंगाचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे जयपूर येथनं ही आम्ही मूर्ती बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर ही प्रतिष्ठापना केली। त्याप्रमाणे तिथपासून या मंदिराला खूप म्हणजे प्रकारे आजूबाजूचे भक्त येतात आणि त्यांना दर्शन व्हावं या इच्छेने आम्ही ही स्थापना केलेली। शेजारचे ठाणे शहरातले सगळे बरेचसे शिवभक्त हे मोठ्या संख्येने इथे येतात। आज जरी आपण बघितलं तरी फार मोठी इथे रांग लागलेली आहे दर्शनासाठी। सकाळपासून सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून दर्शनासाठी रांग आहे, ती संध्याकाळपर्यंत चालेल। आणि ह्या वर्षी आपला कुंभमेळा प्रयागराजला आहे, त्यानिमित्ताने आज आम्ही संध्याकाळी एक पालखी जी शंकर शिवलिंगाची आहे ती आम्ही पालखी सोसायटीमध्ये फिरेल आमच्या आणि ही यावर्षीच आम्ही सुरू करतो आहे। माझं नाव अजिंक्य आहे आणि मी गेले 10 वर्ष या मंदिरामध्ये येतो। आम्ही राहायला इकडे पाचपकडीमध्येच होतो, पण आता आम्ही गेले 4 वर्षाला कोलशेतला शिफ्ट झालो आहे, पण आम्ही इकडे येतो बऱ्याचदा। महाशिवरात्रीला तर नक्की येतो। सुजाता एकनाथ मगदूम, मी राहते कोलशेत रोडला, पण आधी इथे राहत होते 4 वर्षापूर्वी। पण तिथेही नंदीबाबाचं मंदिर आहे, जावंसं वाटतं तिथे, नाही असं नहीं है, पण इथे पाय माझे ओढले जातात, एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। मारो नाम तनिष है, હું અહીંયા મંદિરથી રોજ ડેલી આવું છું। કોલશેક માથે રહ્યું છું, કૃષ્ણા ટેમ્પલના બાજુ માથે સમરીન માથે, તો અહીંયાથી આવું હું રોજ અહીંયાથી આવું તો મારી થકાન પૂરી દૂર हो जाए। 12 જ્યોતિર્લિંગ મંદિર है, बस मंदिर दर्शन करवा आओ आणि मस्त दर्शन भेटे। जय स्वामीनारायण। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील याचं उत्तर काल मिळेल असं वाटलं होतं, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतली सुप्रीम कोर्टातली सुनावणी काल देखील होऊ शकली नाही आणि हे प्रकरण आता 4 तारखेला सुनावणीसाठी येणार आहे।
त्यामुळे आता 4 मार्च नंतरच नेमक्या निवडणुका कधी होतील हे ठरू शकणार आहे. काल या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती, मात्र सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होऊ न शकल्याने आता 4 तारखेला काय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.